नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आंबेडकरी चळवळीतील सहकारी भीमयोद्धा बुद्धप्रकाश दिलपाक यांच्यावर प्राणघातक हल्ला. आंबेडकरी चळवळीतील सक्रिय सहकारी भीमयोद्धा बुद्धप्रकाश दिलपाक यांच्यावर रविवार रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. 10 ते 12 हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केलं. हल्ल्यानंतर त्यांच्या पाठीवर व कानावरही वार करण्यात आले. या अमानुष हल्ल्यानंतर बुद्धप्रकाश दिलपाक हे जागीच बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी ठाणे येथील वर्तकनगरमधील नेक्टर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी होत आहे. अधिक तपास रबाळे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे करत आहेत. यस न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक रवी P. ढवळे सर, दिघा, नवी मुंबई. आजचा जो काही प्रकार घडलेला आहे त्याकडे कसा बघता, काय सांगा? काल रात्री 1:15च्या दरम्यान आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हा सचिव बुद्धप्रकाश दिलपाक यांच्यावरती 10-12 लोकांनी आश्चर्यपणे हल्ला केला. त्या रामनगरमध्ये किरकोळ झगडा झाला होता आणि त्या झगड्यानंतर साधारण कुठलं पण होतो आनंदनगरचे सावित्रीनगर दिघा या ठिकाणचे 10-12 मुलं आपल्या रामनगरमध्ये येऊन योगेश याच्यावरती हल्ला करतायत. हे त्याला समजल्यानंतर बुद्धप्रकाश आपल्या घरातून बाहेर पडला आणि योगेशला संरक्षण द्यावं, योगेशला सहकार्य करावं या भावनेतून तो घराच्या बाहेर आला. तेव्हा तो सगळा जमाव आहे, तो जमाव त्या ठिकाणी होता आणि मग त्यांना यांनी बुद्धप्रकाशने सांगितले की कशाला गर्दी करता, काय झालं एवढ्या रात्री, जाऊ आपापल्या घरी, झगडा वगैरे काय करू नका, वाढवू नका, असं त्यांनी सगळ्यांना विनवणी केली, सांगितलं. आणि हे बोलत असताना अचानकपणे त्यातला एक मुलगा येतो आणि डायरेक्ट त्याच्या चेहऱ्यावरती, डोक्यावरती वार करतो. म्हणजे हातामध्ये हत्यार, रात्रीच्या वेळेस हत्यार घेऊन फिरणारी माणसं ही नक्की कोण आहेत? ती त्याच प्रवृत्तीचे आहेत. आणि त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला एवढं सांगितलं की आपण ताबडतोब याच्यावरती कारवाई करा. जे कोण असतील या हल्ल्याच्या पाठीमागं किंवा सूत्रधार कोण असेल, कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी काय केलं असेल तर त्याचाही आपण तपास करावा अशी विनंती केली. आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी समाजाची बैठक आज या ठिकाणी झाली या विभागातील प्रमुख लोकांची. तर त्या सर्वांच्या सभेमध्ये सिनियर PI वाघमारे साहेबांनी सांगितलं की सगळ्यांना मी अटक करतो, ही घटना गंभीर आहे, माझ्याकडून कुठलीही हलगर्जीपणा होणार नाही. त्यामुळं उद्या आमचा जो बंद होता दिघा विभागाचा, तो बंद आम्ही आज स्थगित केलेला आहे. स्थगित यासाठी केला की तो भविष्यात होणार नाही याच्याला भाग नव्हे. जर पोलिसांनी जर योग्य कारवाई केली तर या ठिकाणी या विभागातील कायदा आणि सुव्यवस्था कधी आम्ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी बिघडू देणार नाही. परंतु बुद्धप्रकाश दिलपाक याच्यावरती झालेला हल्ला हा आंबेडकरी चळवळीवरती आहे, आंबेडकरी समाजावर आहे आणि म्हणून या घटनेची गंभीर दखल समाजामध्ये घेतली. नवी मुंबईमधील सर्व विभागातून सारखे फोन येत आहेत की नेमकं काय झालं. आम्ही जरा सांगतो की जसं आपल्याला सांगितलं तसं त्यांनाही सांगतो. आणि यापुढे आंबेडकरी चळवळी कार्यकर्त्यांचा जो इलेक्शन सुरू होणार आहे त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये उद्या काही होऊ शकतं असा संशय या ठिकाणी आम्हाला येतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सतर्क राहिलं पाहिजे, पोलिसांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि भविष्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, एखाद्या हल्ला होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. बुद्धप्रकाश दिलपाक याच्यावरती काल रामनगरमध्ये जो काय हल्ला झाला त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो दिघावासी या नात्याने. आणि असे प्रकार घडू नये म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे का त्याच्यावरती ज्यांनी कोणी हा हल्ला केला असेल त्याच्यावर कडक शासन व्हावं. त्यापैकी वाघमारे साहेब आज सकाळी गेले होते पोलीस स्टेशन हॉस्पिटलला. जिल्ह्याचे वरिष्ठ नेते सिद्धरामजी ओळ काका होते, मी होतो, डॉक्टर होते. आम्ही साहेबांना भेटलो. त्याच्यानंतर बुद्धप्रकाशची भेट घेतली. बुद्धप्रकाशला सध्या तरी आरामाची सक्त गरज आहे आणि त्याच्या जखमाही खोल आहेत. अशा परिस्थितीमध्ये जे कोण अपराधी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल त्वरित झालेला आहे आणि त्यापैकी 4-5 लोकांना अटक झाली आणि अजून 4-5 शिल्लक आहेत. तर त्यांनाही
वाघमारे साहेब बोलले का उद्यापर्यंत मी कुठल्याही परिस्थितीत त्यांना बाकीच्यांना अटक करतो आहे. तर मी साहेबांना एक सूचना केली का ही जी मुलं आहेत या भागातली नसून ते इतर ठिकाणीहून आलेले आहेत, कळवा पटरीच्या इथली, तर ती इथं का येतात आणि इथे येऊन का भांडणं करतात, तर याचा शोध घेतला पाहिजे. इथेच नाही आहेत तर ती आमच्या बिंदू माधवनगरच्या दफनभूमीच्या इथे, साठेनगरला मागच्या बाजूला, त्याच्यानंतर विवेकानंद स्कूल या ज्या ठिकाणी हा नशेचा जो पदार्थ विकले जातात आणि त्याच्यावरती ही जी बाहेरनं येणारी जी सक्रिय गँग आहे त्या गँगला आला जर बसवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी त्वरित बंद झाल्या पाहिजे. तर हे पहिला हड्डे उद्ध्वस्त झाले पाहिजे, बंद झाले पाहिजे. तर साहेबांनी ते देखील सांगितलं का हे आमच्यावर कठोर कारवाई त्यांच्यावर आम्ही करणार आहोत. तर मी साहेबांना सांगितलं का रबाले MIDC आणि रबाले पोलिस या दोघांनी जर संयुक्त या ठिकाणी हे केलं तर हे लवकरात लवकर आहे. त्याचप्रमाणे मी पोलीस प्रशासनाला हे पण सांगितलं साहेबांना का पूर्वीच्या महिला समिती होती, दक्षता समिती होती, पोलीस मित्र समिती होती, या ज्या समित्या सक्रिय केल्या पाहिजे आणि 1.5-2 महिन्यांनी दर महिन्याला जर झाल्या बैठका तर समाजामधले हे काही छोटे मोठे जे काय गोष्टी आहेत तर त्या पोलिसांच्या निदर्शनात वेळेवर येतील आणि त्याच्यावरती लगेच आळा घालता येईल. तर त्याच्यावरती पण साहेबांनी असं सांगितलं का ह्या दुर्लक्षित झालेल्या ज्या समित्या आहेत त्या या आचारसंहिता संपल्या का पुढच्या महिन्यात 16-17 तारखेनंतर आम्ही पुन्हा गठीत करतो आणि त्या देखील कार्यरत करतो. त्याच्यानंतर आम्ही साहेबांना सांगितलं का मुकुंद चौकी जी बंद आहे आणि ती आता मी त्यांना सगळं व्यवस्थित करून दिली, रंगरंगोटी, लाद्या, टेबल, खुर्च्या सगळं दिलं त्यांना. तर ते देखील बोलले का आता सध्या आमच्याकडे पोलीस बळ कमी आहे, जशी निवडणूक संपली आमचे पोलीस सगळे याच्यातनं जे आता व्यस्त आहेत ते ज्या ठिकाणी मोकळे होतील तर आम्ही तुम्हाला पोलीस प्रशासन पण त्या ठिकाणी दिघ्याची बीट चौकी आहे ती पण चालू करून देतो. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पोलीस आणि आमच्यामध्ये चांगलाच चर्चा झालेली आहे. त्या साहेबांनी आज सकारात्मक उत्तरे दिलीत का कुठल्याही प्रकारचं तुम्ही बंद वगैरे त्यामध्ये पडू नका. मी उद्या तुम्हाला राहिलेले जे काय आरोपी आहेत, जे 4-5 आरोपी आहेत, तर त्यांना आम्ही त्वरित अटक करणार असं त्यांनी देखील सांगितलं. का आम्ही देखील आमचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे का आज साहेब 3 वर्षांत परंतु वाघमारे साहेबांच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टीला आळा बसलेला आहे. तर आमची ही इच्छा आहे का साहेब आज जरी 3 वर्षांनी गेले तर हा दिघा तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. जेवढी पोलीस प्रशासनावरती जबाबदारी तेवढी रहिवाशांवरती पण जबाबदारी. आपण सर्वांनीच ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण सर्वांनीच याची समतोल राखण्याचा समाजामध्ये विचार केला पाहिजे. तरी आपण या ठिकाणी आज चांगली चर्चा झाली. चर्चेच्या माध्यमातून ज्या काय गोष्टी सकारात्मक होत्या त्या निघालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही सर्वांच्या वतीने भारतीय जनता पार्टी असेल, रिपब्लिकन पार्टी असेल किंवा इतर समाजातले घटक असतील, आम्ही सर्वजण या बुद्ध प्रकारचा जो हल्ला झाला याचा जाहीर निषेध करतो आणि असं पुन्हा होणार नाही असे आम्ही सगळेजण पोलीस प्रशासनाकडे विनंती करतो. त्याला तुम्ही माझा प्रश्न आहे जसे की आपण आपल्या मनोगतामध्ये सांगितलं 10 वाजता एक हल्ला होतो, त्याच मध्यरात्री बुद्धप्रकाश दीपक आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते यांच्यावरती हल्ला होतो, त्याच पद्धतीने सदा फुले असतील यांच्यावरती पण हल्ला होतो. म्हणजे एका रात्री 2 घटना होतात. कुठं तर कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही असं आपल्याला वाटतं का? नाही, आता ह्याच्यामध्ये कसं झालं ते सदा फुले यांच्यावरती जे काल संजय गांधी नगरमध्ये हल्ला झाला मी ते हा देखील उल्लेख केलेला. त्या ठिकाणी ते पोलीस स्टेशनला गेले, पोलीस स्टेशनला त्यांची नोंद घेण्यात गेलेली आहे, परंतु लगेच समोरचेही जाऊन क्रॉस एन्सी करतात. तर माझं असंच म्हणणं आहे साहेबांना का आपण सत्यता पडताळ लावी आणि ज्यांनी कोणी चुकीचं असेल त्याच्यावरती कारवाई व्हावी. हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.